Students, let's see on page number 110 110 पान नंबरवरती पार्ट नंबर सेकंड 2 मधील जो राहिलेला भाग आहे तो आपण पाहूया. पान नंबर 110 काढा सर्वांनी. The children, I humbly add, let us unite the world through the compensation for our children. Dr. Kailash Satyarthi says on the stage that I humbly add. जसं महात्मा गांधींनी म्हटलं होतं की या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्या मुलांपासून आपण सुरुवात करूया किंवा करावी लागेल. पण कैलास सत्यार्थी त्यामध्ये नम्रपणे त्यांचं मत जोडत आहेत. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून, दयेच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणूया असं महात्मा गांधींच्या स्टेटमेंटमध्ये त्यांना नम्रपूर्वक परंतु जाणीवपूर्वक ॲड करावं असं वाटतं, भर टाकावीशी वाटते. आय हम्बली ॲड, नम्रपणे करू इच्छितो. लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅन्सेशन फॉर आवर चिल्ड्रन. आय आस्क whose children are they who teach footballs yet never played with one. I ask, मी तुम्हाला विचारतो, whose children are they who teach footballs yet never played with one. मी तुम्हाला विचारू इच्छितो, जी मुले फुटबॉल शिवायचं काम करतात त्यांनी कधी फुटबॉल खेळला आहे का? Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate. जे मुलं कोको पिकवतात पण आजवर कधी चॉकलेटची चव त्यांनी चाखली नाही, अशी ती मुले नेमकी कोणाची? कैलास सत्यार्थी अत्यंत जाणीवपूर्वक स्टेजवरून ऑडियन्सला प्रश्न विचारतात की जे फुटबॉल शिवतात परंतु ते मुलं कधीही फुटबॉल खेळली नाहीत, ही मुलं कोणाची? ज्यांनी कोकोचं उत्पादन घेतलं, कोकोच्या शेतीमध्ये काम केलं, त्यांनी कोकोचं चॉकलेट कधी खाल्लं नाही, मग ही मुलं कोणाची? इबोलामुळं. हू चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. इबोलामुळं मरण पावणारी मुलंसुद्धा कोणाची आहेत? हुज चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. HOSTAG, होस्टेज मीन्स ओलीस ठेवणे किंवा अपहरण करण्यात आलेली मुलं. मग अपहरण करण्यात आलेली मुलं आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुलं कोणाची आहेत बरं? दे आर ऑल आवर चिल्ड्रन. जर आपण हे विश्वाची माझे घर असा जर संकल्प केला असेल तर अर्थातच ही सगळी मुलं आपली आहेत. आय रिमेंबर an 8 years old girl who rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? पिढ्यानपिढ्या दगडांच्या खाणीमध्ये सक्तमजुरीप्रमाणे बालमजुरी करणारे पैकी एक लहान मुलगी का जिचं वय 8 वर्षांचं आहे, त्या 8 वर्षांच्या दगडाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या मुलीची सुटका करण्याकरता मी ज्यावेळी गेलो त्यावेळची आठवण. सुटका झाल्यावर ती मुलगी माझ्या गाडीमध्ये बसली. त्या मुलीने मला एक प्रश्न विचारला, यापूर्वी तुम्ही माझ्याकडं का बरं आला नाहीत? व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर? माझी सुटका करण्याकरता यापूर्वी तुम्ही माझ्याकडं का आले नाहीत?
अशा प्रश्नाने या कैलास सत्यार्थीचं मन पूर्णपणे हेलावून गेलं. हर अँग्री क्वेश्चन स्टील सेक मी, आणि त्या प्रश्नाने मला हादरून सोडलं. अँड हॅज द पॉवर टू सेक द होल वर्ल्ड. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. आणि तिने मला विचारला प्रश्न हा सर्वांचा प्रश्न आहे. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. व्हॉट आर वी डुईंग. मग या प्रश्नावर आपण काय केलं आहे आत्तापर्यंत, आपण काय करतो आहोत. व्हॉट आर वी वेटिंग फॉर. आपण कशाची वाट पाहत आहोत, आपण कशाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउ टू गो विदाऊट रेस्क्यू. अशाच प्रकारच्या कितीतरी मुलींना गुलामगिरीत जखू देणार आहोत. अशा प्रकारच्या किती मुलींना आपण या गुलामगिरीमध्ये तसेच राहू देणार आहोत. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आवर इनॲक्शन्स अँड वॉचिंग आवर ॲक्शन्स. या जगातली सगळी मुलं आपल्या निष्क्रियतेवर प्रश्न विचारत आहेत आणि बारकाईने ते आपली कृती पाहत आहेत. आणि त्या मुलांना आपल्याकडून भयंकर अपेक्षा आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला त्वरित इमिडिएटली वी हॅव टू टेक ॲक्शन्स. इमिडिएटली वी हॅव टू टेक ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. एक सामूहिक कृती करण्याची आज आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचा आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर. आणि प्रत्येक लहान मुलाचं बालपण हे अत्यंत अमूल्य आहे. याच्या इतकं मूल्यवान दुसरं जगामध्ये काहीही नाही. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड परमिशन. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड परमिशन surroundings our children. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. म्हणून मुलांबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मला आव्हान द्यायचं आहे. जे अत्यंत निराशावादी आहेत, जे अत्यंत ढम्मपणे बसलेले आहेत, कुठेही काहीही करण्याची त्यांची इच्छा नाही, मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत बसणाऱ्या संस्कृतीचा धिक्कार असो. आणि या संस्कृतीला मी आव्हान करतो. लेट अस जॉईन टुगेदर. आपण सगळे एकत्र येऊया. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट्स. आय कॉल अपॉन all the government. I call upon all the intergovernmental agencies. I call upon all the businesses. I call upon all the faith leaders. I call upon all the workers and teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children. या माणसाचं भाषणामधला प्रत्येक शब्द मुलांना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सगळ्यांना आवाहन करतो आहे. आंतरसरकारी एजन्सीज, व्यवसाय विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आवाहन करत आहे. सगळ्यांनी पुढे या आणि स्लॅव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड illiteracy, these things have no place in any civilized society. म्हणून कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये,
कोणत्याही सुसंस्कृत लोकांमध्ये गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कुठेही स्थान असता कामा नये. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. गव्हर्नमेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिटिक्स अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. जगभरातील सर्व शासकीय किंवा सर्व शासकांनी बाल अनुकूल धोरणे बनवावीत. शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये काहीतरी गुंतवणूक करावी. अशा पद्धतीचं मार्गदर्शन, अशा प्रकारचे विचार डॉक्टर कैलास सत्यार्थी यांनी केलेल्या या भाषणामध्ये मांडलेले आहेत. या पिवळ्या स्ट्रीपमध्ये एक प्रश्न पण त्यांनी दिला. व्हॉट प्रॉब्लेम्स डू द पुअर चिल्ड्रन फेस. हे लहान लहान मुलं कोणत्या संकटांना सामोरं जातात, त्यांना कोणकोणती आव्हान आहेत. दुसरा शब्द आहे इंटर जनरेशनल, म्हणजे इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन, म्हणजे कित्येक पिढ्या. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द 8-year-old गर्ल्स क्वेश्चन सेक. मिस्टर सत्यार्थी, व्हॉट मॅटर्स अकॉर्डिंग टू सत्यार्थी. व्हॉट डज सत्यार्थी चॅलेंज अँड व्हॉट वॉज सत्यार्थीज व्हिजन ॲज अ चाइल्ड. हे 3-4 प्रश्नांची उत्तरं हे ऐकल्यानंतर व्यवस्थित पॅरेग्राफमध्ये पाहून लिहा, कारण हा सिम्पल फॅक्च्युअलचा भाग आहे. इथपर्यंत कळालं. यानंतर पुढचा व्हिडिओसुद्धा आपण लगेच तयार करूया. तोपर्यंत थांबूया. ओके.